मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. काही दिवसांपूर्वी एका पुस्तकामध्ये मी पाकातलं श्रीखंड ही रेसिपी वाचली होती आणि खूप दिवस माझ्या मनात इच्छा होती की ती रेसिपी मी ट्राय करू आणि तुमच्याबरोबर शेअर करू. पण समहाव ते मला जमलं नाही. पण अनायसे आता अक्षय तृतीया येतच आहे, तर मग विचार केला ही रेसिपी ट्राय करूया आणि तुमच्याबरोबर शेअर करूया. हे जे पाकातलं श्रीखंड जी रेसिपी आहे ही आपण नॉर्मल श्रीखंड बनवतो त्याच्यापेक्षा थोडी वेगळी पद्धत आहे. पण अशा पद्धतीने जर आपण श्रीखंड केलं तर ते छान गोटीव, चकचकीत आणि उत्तम कन्सिस्टन्सीचं तर होतच, पण फ्रीज शिवाय हे श्रीखंड छान 2 ते 3 दिवस व्यवस्थित टिकतं, अजिबात फसफसत नाही आणि वास देखील येत नाही. तर मग येत्या अक्षय तृतीयाला हे पाकातलं श्रीखंड तुम्ही नक्की ट्राय करा आणि ते कसं होतंय मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. चला तर मग हे पाकातलं श्रीखंड कसं करायचं लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर पाकातलं श्रीखंड करण्यासाठी आपल्याला खूप मोजके साहित्य लागणार आहे. इथे मी अर्धा किलो चक्का घेतलेला आहे. अर्धा किलो चक्क्यासाठी अर्धा किलो साखर लागणार आहे. त्याच्यानंतर इकडे वेलची पूड घेतलेली आहे. इथे बारीक केलेले बदाम घेतलेले आहेत आणि हे जे आहेत ते पिस्ते आहेत. हे पिस्ते गरम पाण्यात छान उकळलेत, त्याच्या साला काढलेल्या आहेत आणि बारीक चॉप करून घेतलेले आहेत आणि इथे आवडीनुसार आपण केशर घेतलेली आहे. तर खूप मोजके साहित्य आहेत. लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आधी आपण पाक करून घेऊया. त्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि अर्धा किलो चक्क्यासाठी मी तुम्हाला अर्धा किलो साखर सांगितली होती. तर आपण ही साखर याच्यामध्ये घालून घेऊया. आता जेवढी साखर आहे त्याच्या निम्म आपल्याला पाणी घ्यायचं आहे. माझी जी अर्धा किलो साखर होती ती 2 वाट्या बसली. सो आता 1 वाटी मी पाणी घालणार आहे आणि तुम्ही साखर भिजेपर्यंत पण पाणी ठेवू शकता. सो हे पाणी मी व्यवस्थित घातलेलं आहे. आता मंद गॅसवर आपण साखर वितळून देऊया. मीनवाईल आपला पाक होतोय तोपर्यंत आपण चक्का गाळून घेऊया. त्यासाठी ही मोठी गाळणी मी घेतलेली आहे आणि त्याच्या खाली एक भांडं घेतलेलं आहे. आता या गाळणीच्या मदतीनं हा जो चक्का आहे तो आपण गाळून घेणार आहोत. सो हा डाव घेतलाय आणि डावाच्या मागच्या बाजूनी आपण हा जो चक्का आहे तो चक्का आपण व्यवस्थित गाळून घेणार आहोत. सो अशा प्रकारे व्यवस्थित चक्का गाळून घेऊया, म्हणजे जेव्हा आपण तो पाकात मिक्स करू तेव्हा अजिबात गुठळ्या होणार नाहीयेत आणि आपली जी कन्सिस्टन्सी आहे श्रीखंडाची ती खूप छान येणार आहे. तो सगळा चक्का मी व्यवस्थित गाळून घेतोय आणि मग आपण पुढची कृती बघूया. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता छान चक्का मी गाळून घेतलेला आहे. एकदम स्मूथ झालेला आहे. अशा प्रकारे चक्का आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे. आता आपण पाक झालाय का ते बघून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता साखर व्यवस्थित विरघळली आहे. आता आपण गॅस थोडा वाढवणार आहोत आणि मीडियम ठेवणार आहोत आणि आपल्याला एक 3 तारी पक्का पाक करून घ्यायचा आहे. जनरली 1 तारी आणि 2 तारी पाक करणं थोडं अवघड असतं, पण ज्यांना काहीच अनुभव नाहीये किंवा जे नवशिके आहेत ते 3 तारी किंवा पक्का पाक एकदम सोप्या पद्धतीनं करू शकतात. तो कसा करायचा मी तुम्हाला आता हे सांगणार आहे. तर 3 तारी पक्का पाक झालाय हे कसं ओळखायचं, तर कढईच्या साईडला तुम्हाला इथे दिसेल की परत साखर जी आहे ती परत क्रिस्टलाइन व्हायला येते. म्हणजे तुम्ही बघू शकता असं कडेला साखर जमायला लागते आणि तुम्हाला अशी पांढरी लाईन दिसत असेल. म्हणजेच याचा अर्थ की आपला जो 3 तारी पक्का पाक आहे तो आपला रेडी झालेला आहे. आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करणार आहोत आणि पाक वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर इथे आपला पाक रेडी झालेला आहे आणि वेगळ्या भांड्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेला आहे आणि इथे आपल्याकडे हा चक्का आहे जो आपण गाळून घेतलेला आहे. आता थोडा थोडा चक्का आपण ह्या पाकामध्ये घालणार आहोत आणि जेव्हा पाक गरम आहे, गरम असतानाच हा चक्का आपल्याला याच्यामध्ये थोडा थोडा करून घालायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्हाला वाटेल की असं केल्याने गुठळी होईल, अजिबात गुठळी होणार नाहीये, कारण पाक एकदम गरम आहे आणि चक्का आपण व्यवस्थित गाळून घेतलेला आहे. त्याच्यामुळे चक्का गाळणं ही जी स्टेप आहे ती फार इम्पॉर्टंट आहे. आता व्यवस्थित मी हे मिक्स करून घेणार आहे आणि अशा प्रकारे सगळा चक्का मी ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे.
सो अशा प्रकारे सगळा चक्का आपण त्या पाकामध्ये घातलेला आहे आणि व्यवस्थित आपल्याला ते घोटून घ्यायचं आहे आणि पाक गरम असतानाच ही कृती आपल्याला करायची आहे, म्हणजे गुठळ्या ज्या होतात त्या मोडायला पण सोप्या जातात आणि छान एकसंध आपलं श्रीखंड तयार होणार आहे. तर इथे आपलं श्रीखंड छान घोटून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता एकदम चकचकीत दिसतंय. आता ह्याच स्टेजला आपण ह्याच्यामध्ये केसर ऍड करणार आहोत. त्याच्यानंतर इथे पिस्त्याचे बारीक काप करून घेतले होते, तुम्ही किसून पण घेऊ शकता. सो ते काप आपण ह्याच्यामध्ये ऍड करतोय. त्याच्यानंतर भिजवून घेतलेले जे पिस्ते आहेत त्याचे तुकडे केलेले आहेत ते तुकडे आपण ह्याच्यामध्ये ऍड करतोय. आणि शेवटी वेलची पूड आहे, ही वेलची पूड आपण थोडी ह्याच्यामध्ये ऍड करतोय आणि व्यवस्थित परत आपण हे मिक्स करून घेणार आहोत. सो वेलची पूड, केशर व्यवस्थित आपण ह्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे. पण आता हे श्रीखंड आपल्याला थोडं पातळ दिसतंय, हवी तशी कन्सिस्टन्सी त्याला आली नाहीये. तर आता आपण हे श्रीखंड जे आहे ते व्यवस्थित सेट करायला ठेवणार आहोत. फ्रीजच्या बाहेर आपल्याला हे 8 तास सेट करायला ठेवायचं आहे, म्हणजे काय होईल, केशरचा रंग पण व्यवस्थित ह्या श्रीखंडामध्ये उतरेल आणि या श्रीखंडाची कन्सिस्टन्सी पण खूप छान येईल. सो 8 तासानंतर मी तुम्हाला दाखवतो की हे श्रीखंड कसं तयार होतंय आणि ह्याची कन्सिस्टन्सी पण कशी दिसते. तर मंडळी 8 तास ते 10 तास आपलं श्रीखंड सेट झालेलं आहे. आता मी तुम्हाला ह्याची कन्सिस्टन्सी दाखवतो. सो डावाच्या मदतीनं तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपलं श्रीखंड झालेलं आहे आणि जसं मार्केटमध्ये मिळतं तशीच कन्सिस्टन्सी आलेली आहे. अजिबात पातळ तुम्हाला दिसत नाही आहे, कुठेही गुठळी तुम्हाला दिसत नाही आहे. सो अशा प्रकारे हे जे पाकातलं श्रीखंड आहे ते आपलं रेडी झालेलं आहे. आता आपण ते सर्व करून घेऊया. बघितलं मित्रांनो, पाकातलं श्रीखंड रेडी झालेलं आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये ती कशी होतीये कळवायला विसरू नका. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ हाईप करायला देखील विसरू नका. तर चला आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशा एका इंटरेस्टिंग रेसिपीमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि हो, माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला अक्षय तृतीयाच्या मंगलमय शुभेच्छा. धन्यवाद.